उद्या नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री। देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि तटकरेंमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास बैठक। राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाची 1 राज्यमंत्री, 9 कॅबिनेट मंत्र्यांची नावं अंतिम टप्प्यात। सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा। उद्योगपती गौतम अदानींच्या घरी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांसोबत जायचं की थेट भाजपसोबत युती करावी यावरून 2 मतप्रवाह। लोकसभेत संविधानावरील चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज संविधानावर बोलणार। एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा जाहीर। विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाणार। एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा एबीपी माझाच्या हाती। राज्यभरामध्ये स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्प। लाभार्थ्यांची माहिती। इंटरनेटवर अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका। आणखी 2 दिवस धान्य पुरवठा रखडणार। तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका। जामीन मिळाल्यानंतरही रात्रभर त्याचा जेलमध्येच मुक्काम होता। आज दत्त जयंतीचा मोठा उत्साह। वीकेंडमुळे मोठ्या संख्येनं भाविक दत्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी करणार। आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये 5 सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना ब्रिस्बेनमधील द गाबा मैदानात खेळवला जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।